मागील 24 तासात गडचिरोली जिल्ह्यामध्ये 240 मिलीमीटर तर चंद्रपूर जिल्ह्यात 210 मिलीमीटर पावसाची नोंद। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड आणि हिंगणा तालुक्यातही 10 मिलीमीटर पावसाची नोंद। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, नदी नाल्यांना मोठा पूर, परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा असल्याचं चित्र। अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे येथील नदीला पुराचं पाणी शिरलं गावातील रस्त्यांना आलं नदीचं स्वरूप, प्रशासनानं ग्रामस्थांना दिलाय सतर्कतेचा इशारा। अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचा संपर्क तुटला, गावाला चारही बाजूने पुराचा वेढा, 50 ते 60 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। अमरावती आणि अकोली रेल्वे भुयारी मार्गावर 4 फूट पाणी आणि त्यामुळे घरी जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल, भुयारी मार्गाच्या भिंतीतून पाणी येत असल्यानं भीतीचं वातावरण, भुयारी मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचे हाल। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये अतिवृष्टी, सातपुडा पर्वतात ढगफुटी सदृश पाऊस, परिसरातील नदी नाल्यांना पूर, पाणी साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प, पुरामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचंही मोठं नुकसान। बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातल्या हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, परिसरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत। बुलढाणा जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस, जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आणि यामुळे जळगाव जामोद ते संग्रामपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे अनेक वाहनं अडकून पडली होती। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली आहे। प्रसंगावधान राखत चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं बचावलाय, तर कापडशिंगी परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी, रात्रभर पावसाची रिपरिप, पावसामुळे कयाधू नदीला पूर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आणि त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। वर्ध्यात पुरामुळे झाडावर अडकलेल्या एका तरुणाला सुरक्षितरित्या वाचवलं, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक तसंच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं युवकाला वाचवण्यात यश। मुसळधार पावसामुळे अल्लीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीला पूर। यवतमाळच्या घाटंजी शहरात झालेल्या दमदार पावसामुळे SPM गिलाणी महाविद्यालय परिसरात साचलं पाणी, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला तळ्याचं स्वरूप। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या जुनोनी गावामध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, अंत्यविधीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं पुराच्या पाण्यातून जाण्याची वेळ, चांगला रस्ता बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिम जिल्ह्यातल्या धरण प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील पाणीसाठा 20%वर, त्यामुळे वाशिमकरांना काहीसा दिलासा। वाशिम जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस, कालपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून दमदार पाऊस आणि त्यामुळे सावरटोला परिसरातील नाल्यांना पूर, शेतातही शिरलं पावसाचं पाणी, रोवणी केलेल्या धान पिकाचं नुकसान। 2 दिवसाच्या या पावसाने भयानक नुकसान केलेले आहे, तरी शासनाने योग्य ते सर्वे वगैरे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी ही शासनाला विनंती आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या इथे चक्रीवादळाचं थैमान आणि त्यामुळे 97 घरांचं अंशतः नुकसान, तर 2 घरं जमीनदोस्त। चक्रीवादळात 10 लोक गंभीर जखमी, नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू। पुण्याजवळच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट, गेल्या 2 दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून विसर्ग सुरू, जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता। हिंगोलीच्या कयाधू नदीला महापूर आणि त्यामुळे सोडेगाव शिवारात कयाधू नदीचं पाणी शिरलंय, नदीचं पाणी शेतात शिरलंय आणि त्यामुळे शेतीला आलंय तळ्याचं स्वरूप। परभणी जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाऊस। धाराशिवमध्ये अनेक दिवसांनंतर चांगला पाऊस, पावसामुळे पिकांना संजीवनी मिळणार, हवामान विभागाचा जिल्ह्याला दमदार पावसाचा इशारा। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला,
स्वयंचलित दरवाजामधून 2,828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या महाबळेश्वर तापोळा मार्गावरच्या फळणे वस्तीजवळ खचलेला रस्ता पुन्हा सुरू. 4 दिवसानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरू. त्यामुळे तापोळा खोऱ्यातील 105 गावांसह पर्यटकांना दिलासा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले. धरणातून 78,823 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा आणि राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात चांगला पाऊस आणि त्यामुळे या भागातील नदी नाले आणि ओहोळी यांच्या पाणी पातळीत वाढ. घाटमाथ्यावरून प्रवास करताना खबरदारी घेण्याचं आवाहन. लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी. 1.5 ते 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस आणि त्यामुळे शेतकरी सुखावल्याचं चित्र. भंडारा जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस. परिणामी लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीला पूर. एक ज्येष्ठ नागरिक नाल्यात वाहून गेल्याची घटना. पोलिसांकडून वृद्धाचा शोध सुरू. धुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पावसामुळे नदी आणि ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ. तळ कोकणातही पावसाची संततधार सुरूच. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट. तिलारी धरणातून तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. परिणामी तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दक्षिण गोव्यातल्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. साळावली धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात वाहू लागलं पाणी. परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 95% भरलं. शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.